नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहुणम् अजर अमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःखभंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोलो अनंतानंत सिद्ध परमेष्ठी भगवान की जय। सिद्धांची संस्कृत जयमाला बघतोय आपण। काय घेतलं होतं वर्णन? सिद्ध कोणाला म्हणलं तर जे शरीररहित झालेत। पण आता इथं सांगणार आहेत की धाम म्हणजे काय? धाम म्हणजे स्थान, निवासस्थान। तुम्ही म्हणता ना काय, कसलं धाम म्हणता? विश्रामधाम किंवा असे नाव असतात ना काय घराला, तर धाम म्हणजे निवास किंवा स्थान। मग इथं सांगतायत की सिद्धांचं घर कुठलं आहे हो? सिद्ध कुठल्या घरात राहतात? तर ते ज्या घरात राहतात ते घर सुधाम म्हणतात, म्हणजे ते सगळ्यात चांगलं धाम आहे, स्थान आहे, घर आहे। ह्याच्यासाठी म्हणून त्यांनी विस्तार करून सांगतायत। तर मला सांगायचं होतं की आपण राहतोय कुठल्या या शरीररूपी घरामध्ये राहतोय आणि त्याला आपलं स्थान समजतोय आणि ते उत्कृष्ट आहे, चांगलं आहे ही भावना करतो। म्हणून इथं सांगतायत की तुमचं घर कसं आहे आणि सिद्धांचं घर किंवा ते स्थान कसं आहे, ह्याच्यासाठी त्यांनी विस्तार घेतलाय। तर मला काय सांगायचं होतं, आपण जे म्हणतो ना काय शरीर हे शकट म्हणलं जातं। म्हणजे काय? शकट म्हणजे वाहन, शकट म्हणजे मग ते कसलं वाहन आहे? तर शकट म्हणजे काय? तुम्हाला सल्लेखनेपर्यंत नेणारं ते वाहन आहे, म्हणून त्याला शकट म्हणलं जातं। तर म्हणून त्या शरीराचं तुम्ही जोपासना करणार, त्याला सांभाळणार, त्याचं सगळं बघणार, तर ठीक आहे, नाही असं नाही, पण भावना काय मागं पाहिजे? माझी सल्लेखना साधण्यासाठी हे मदत करणारं आहे म्हणून मी त्याचं सांभाळ करतोय बस। जसं की ते मुनिराज खातात पितात, तर सगळा उद्देश हाच आहे की साधनेची उत्कृष्टता राहावी। त्या शरीराच्या न चयठ्ठम न तेजठ्ठम म्हटलं ना, त्या शरीराच्या पुष्टीसाठी नाही किंवा तेजासाठी नाही, तर ते आहार ग्रहण करतात कशासाठी? साधनेच्या मध्ये स्थिर राहावं किंवा त्याच्यामध्ये आनंद मिळावा साधनेमध्ये, ह्याच्यासाठी म्हणून ते शरीराचं सगळं करतात। आहार पाणी म्हणा, त्याची सेवा शुश्रूषा काय करावी लागेल ती निगा राखणार वगैरे। तर म्हणून म्हटलं की शरीर हे आपण पण कशा रीतीने बघायला पाहिजे, तर ते फक्त मला जन्मल्यापासून मरेपर्यंत एक धर्म आराधनेमध्ये किंवा माझा उपयोग स्थिर राहावा स्वभावामध्ये, त्या शरीरापासून दूर राहावा ह्याच्यासाठी म्हणून त्या शरीराचं अवलंबन आहे। पण भावना तर अंतरंगामध्ये ही पाहिजे की शरीर रहित आहे मी, किंवा अशी पर्याय मला मिळो की जी पुन्हा शरीराच्या अधीन न राहावं लागो। म्हणजे आज आज दुपारी पण हेच घेतलं, अन्यत्व भावनामध्ये काय सांगितलं पारसने, विचारत जावं की काय शिकला आणि काय नाही। अन्यत्व भावना म्हणजे काय सांगितलं की एकत्व भावना म्हणजे काय सांगतो आपण? स्वमध्ये एकत्व, म्हणजे स्वची असती स्वभावामध्येच आहे हे एकत्व रूप सांगितलं। आणि अन्यत्वमध्ये काय सांगतो काका?
अन्यत्वमध्ये परापासून मी भिन्न आहे किंवा पर माझ्यापासून भिन्न आहे. मग त्या परमध्ये काय काय आलं हे घेतलं होतं की शरीर अन्य आहे, द्रव्यकर्म अन्य आहेत, भावकर्म अन्य आहेत. मग हे सगळे पर आहेत, भिन्न आहेत हे सांगणार ती अन्यत्व भावना. पण त्याच्यामध्ये मी त्यारूप नाही हे कथन घेतलं. मग काय सांगितलं, एकत्व भावनामध्ये अस्थिरूप कथन केलं आणि अन्यत्व भावनामध्ये नास्तिरूप कथन केलं. एकत्वमध्ये मी एकटा आहे आणि अन्यत्वमध्ये मी अन्यरूप नाही असं कथन आलं तिथं. म्हणून इथं शरीररूप मी नाही ह्याचं चिंतन केलं तर आपल्याला सुद्धा अशरीरी दशा सहज प्राप्त होऊ शकते. जयमालाची 2 लाईन म्हणू पहिले. असं शांत त्याचं आस्वादन घे, त्याचं भावभासना करत म्हणा प्रत्येक शब्दाला. विराग सनातन शांत निरंश निरामय निर्भय निर्मल हंस सुधाम विबोध निधान विमोह प्रसीद विशुद्ध सुसिद्ध समूह. काय सांगितलं होतं, सिद्ध कसे आहेत किंवा माझा सिद्ध आत्मा कसा आहे. विराग आहे, सनातन आहे, शांत आहे, निरंश आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही भेद नाही, अंश नाही, खंड नाही. सनातन म्हणजे अनादि अनंत, ज्याला कधी सुरुवात नाही, शेवट नाही. विराग म्हणजे रागरहित किंवा वैशिष्ट्य. जसं आम्हाने काय केलं होतं, वैराग्याचा अर्थ वैशिष्ट्यपूर्ण राग असतो त्याला वैराग्य म्हटलं जातं. कुठे वही पेन घ्या, तिथे बघा, घ्या. वैराग्य म्हणजे काय लिहा, कोणाला नाही, तुम्हालाच कळायचं. घ्या, तुम्ही आणला नाही म्हणून तुम्हाला शिक्षा. वैराग्य म्हणजे काय हो, वैशिष्ट्यपूर्ण राग. जिथं आहे, ज्याला आहे त्याला म्हणलं वैराग्य. आपण निगेटिव्ह अर्थ काढतो ना, तर माताजींनी सांगितलं त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह अर्थ काढायचा. काय म्हणून, वैराग्य म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण राग असा तो स्वभाव, म्हणजे स्वभावाशी अटॅच व्हा ह्याच्यासाठी सांगितलं. तो वैशिष्ट्यपूर्ण राग आहे, असा स्वभाव विराग आहे असं सांगितलं. पुढं शांत आहे म्हणजे काय सांगितलं होतं, जिथं विभावांची कषायांची अशांती नाही असा तो स्वभाव कसा आहे हो, अनादि अनंत शांत आहे. निरामय आहे म्हणजे काय म्हणलं होतं, अमय म्हणजे रोग, आणि जिथं रोग नाही त्याला म्हणलं निरामय. निर्भय म्हणजे आता काय, हे शब्द नुसते बघायचे नाही आहे, तर तसा मी हे बघायचं आहे. भय ज्याच्यामध्ये नाही असा तो, म्हणजे अनादीपासून प्रत्येक विशेषणाला हे लावायचं. अनादि अनंत विराग आहे, अनादि अनंत शांत आहे, अनादि अनंत निरंश आहे. कोण, ते सिद्ध. मी, माझा आहे ना विशेषण हे. म्हणून तुम्ही जे मला काय पूजन करता ना, अष्टक पूजन, त्याच्यामध्ये पण अशी भाववासना करायचं. जेव्हा आपण जल चढवतो त्यावेळेस काय म्हणता, मी जन्मजरा मरणाने रहित आहे म्हणता ना तुम्ही, तर तिथं पण असं लावा की अनादि अनंत जन्मस्वरूप आहे. काय म्हणले, म्हणजे प्रत्येक विशेषणाला तसं जर आपण भावभासना केले तर तर दिसणार मी आहे तसा म्हणून. काय म्हणले, मी जसं जल चढवताना पवित्र आहे किंवा शुद्ध आहे ही भावना करता, तर केव्हा शुद्ध आहे हो, आत्ता ध्यान पूजन करतानाच नाही, तर अनादीपासून या शरीरात यायच्या आधी काय कुठं होतो मी, जिथं असेल तिथं सुद्धा शुद्ध होतो, पवित्र होतो. म्हणून अनादि अनंत जन्ममरणरहित पवित्र आहे. परत चंदन चढवताना पण अनादि अनंत
शांत आहे, किंवा अनादि अनंत संसाराने रहित आहे. पुढं तंदूल चढवताना अनादि अनंत अखंड अभेद आहे, नित्य आहे, कधीही माझा नाश होणार नाही. पुढं शांत, हे काय अक्षत झालं. कामबाण, हे पुष्प चढवताना काय भावना करतोय? अनादीपासून माझ्यामध्ये काम वासना नाही आहे, किती मी शुद्ध आहे, पवित्र आहे, निष्काम निर्विकार आहे, असं जर असं भाव वासना करत करा ना पूजन, म्हणजे बघा वेगळा आनंद येतो. किंवा सिद्धांत समान मी निष्काम आहे, मग त्यांना अवलंबन घेतलं जाईल. पण हे म्हणताना तर आपला स्वरूप दिसेल, अनादीपासून मी कसा आहे हो, काम वासना रहित आहे, इच्छेने रहित आहे. पुढं नैवेद्य चढवताना काय भावना? अनादि अनंत मी निराहार आहे, अनशन आहे, निर्देह आहे, कारण देहासाठीच खातोय पितोय. मग मी तर अनादि अनंत कसा आहे? सिद्धांत समान अनशन स्वरूपी तृप्त आहे. पुढं दीप, दीप चढवताना काय भावना करणार? अनादि अनंत केवळ ज्ञान स्वरूप आहे, अनादि अनंत मोहरहित आहे, अनादि अनंत स्वपर प्रकाशी आहे. असं जर असं करून बघा ना भावभासना प्रत्येक वेळी चढवताना, तर आनंद वेगळा येईल जरा. अजून धूप चढवताना अनादीपासून मी सर्व कर्म मलाने रहित आहे. दिसलं का मग तसं रूप आपल्याला? केव्हापासून मी आहे तेव्हापासून सुद्धा सगळ्या कर्मांनी रहित आहे, असं माझं स्वरूप निष्कर्म आहे. फल चढवताना मोक्ष स्वरूप. अनादि अनंत मी मोक्ष स्वरूप आहे. म्हणजे काय? मोक्ष म्हणजे मुक्त. अनादि अनंत मी मुक्तच आहे, कोण मला बांधलंय? मग मी पुस्तक ॲक्च्युली आत्ता मला मिळालं नाही, पण मी एक मस्त पुस्तक वाचलं की ज्याच्यामध्ये त्यांनी मुक्तबद्दल असं एक छान पॅरेग्राफ घेतलं आहे. मी ते उद्या वाचून दाखवते. म्हणजे जेव्हा चंदना कुठं होती हो? त्या सेठजींच्या घरी होती. ऋषभदत्त सेठजी होते, त्यांच्या घरी होती राहायला. आणि जेव्हा ते संकट तिच्यावरचं संपलं, काय तिने आहार दिला मुनींना, महाराजांना, महावीर स्वामींना. आणि आहार झाल्यानंतर मुनी तर निघून गेले, आणि तिच्या हातामध्ये बेडी होती ना, तर ती बेडी कट करायसाठी म्हणून सेठजी गेले होते त्या लोहारला आणायला. आणि ते यूजपर्यंत तर सगळं बेडी कट झाले होते, आहार दिला होता, सगळं गर्दीच्या गर्दी घराच्या बाजूला, देवदुंदुबी वाजत होती, सगळे जय जयकार करत होते. हे सगळं दृश्य बघितल्यावर सेठजींना कळे ना काय चाललंय. आणि मग तिथं त्यावेळेस तिला सगळ्यांनी म्हणलं की इतकी तू पवित्र आत्मा असताना, पुण्यात्मा असताना तुला कोण बेडीमध्ये बांधलंय? कोण आहे ते बांधणारं तुला? असं लोकांनी तिला विचारल्यावर तिचे भाव एवढे सुंदर सांगितलेत ना त्याच्यामध्ये, असं ते वाचून दाखवते. त्यातनं त्याशिवाय एक आनंद येत नाही. असं ती प्रत्येक शब्दामध्ये सुंदरता घातली आहे त्यांनी. काय म्हणायचं, एक भावभासना घातली आहे तशी. त्यात त्यांनी असं एक थोडक्यात सांगते की त्यांनी ती काय म्हणाली की कोणी तुला बंधनात घातलं असं विचारलं ना त्यांनी लोकांनी, तर ती म्हणाली की कोण म्हणते मी बंधनात होते? मी तर बंधनात असताना सुद्धा स्वतःला निर्बंध बघत होते, आणि बंधनातून सुटले तरी सुद्धा मी निर्बंध आहे, हीच मला अनुभूती होती. मला कधी बंधनाचा अनुभवच झाला नाही. असं एक एक चिंतन त्यांचं घेण्यासारखं आहे. जे काय असं पुराणकथा वगैरे वाचतात ना, त्यांचं विचार कसे होते आणि आपले विचार कसे आहेत, हे सगळं टॅली करायला आणि त्यातून आपल्याला आपल्या जीवनामध्ये उतरवण्यासाठी म्हणून एक मार्गदर्शन मिळतं. म्हणून पुराणसुद्धा वाचत जावा. बरं, कुठं गेलो आपण? अनादि अनंत मी मुक्त आहे, अनादि अनंत अबंध स्वरूप आहे, अनादि अनंत फलाप्रमाणे परिपूर्ण आहे. पुढं अर्घ्य. अर्घ्य चढवताना काय भाव असणार? शाश्वत स्वरूपी आहे. अर्घ्य अनर्घ्य म्हणजे सांगितलं होतं ना शब्दाचा अर्घ्य. काय सांगितलं होतं अर्थ? अनर्घ्य म्हणजे काय? पूनम. अनर्घ्य म्हणजे काय?
हां, श्रेष्ठ घेतलं होतं ना अर्थ. अनर्घ्य म्हणजे श्रेष्ठ, उत्कृष्ट, परम. हां, अर्घ्य म्हणजे समर्पण करणे आणि अनर्घ्य पद म्हणजे अनर्घ्य म्हणजे श्रेष्ठ. त्या सर्व श्रेष्ठ पदाच्या प्राप्तीसाठी मी अर्घ्य समर्पण करतो, असं आहे ना त्याचा भाव. मग म्हणून म्हटलं की अनादि अनंत अशा सर्वश्रेष्ठ स्वभावाला, परम उत्कृष्ट स्वभावाला लिहा. अनर्घ्य म्हणजे काय? हां, तर त्या स्वभावाला प्राप्त करण्यासाठी म्हणून मी हे पूजन करतो. कसं आहे? मी अनादि अनंत श्रेष्ठ आहे. जगामध्ये कोणीही माझ्यासाठी किंवा माझ्यापेक्षा सर्वश्रेष्ठ नाही. माझ्यासाठी माझा आत्मा सर्वश्रेष्ठ आहे. तर अशी भाववासना करा पूजन करताना उद्या. प्रत्येक अर्घ्य चढवत असताना मी अनादि अनंत सिद्धांत समान सगळ्या विशेषणांनी या सहित आहे. निरामय, निर्भय. कसं घेतलं? अनादि अनंत मी निरामय आहे, निर्दोष आहे, सर्व रोगांनी रहित आहे. निर्भय म्हणजे अनादि अनंत माझ्यामध्ये कुठल्याही गोष्टीचं भय नाही. भय कोणाला असतो? कोणाला भय असतं? नाही, कुठल्या जीवाला भय असतं? संसारीलाच भय असतं की, पण कुठल्या जीवाला भय असतं? बरोबर. हां, बरोबर. अजून दृष्टी जीवाला भय असते. बरोबर आहे ते पण. हां, समयसारचे सगळे 8 कलश 7 कलश जे सांगितले ते त्याच्यासाठी सांगितले की निशंक सततम स्वयं सहजम ज्ञानम सदा विंदती. जो निशंक असतो तो निर्भय असतो. बरोबर, छान. अजून मला तुमच्यातलं सांगा हो, शास्त्रातलं उत्तर मी सांगणार आहे तुम्हाला. भय तुम्हाला सगळ्यांना असतं तर का असतं? कोणाला भय असतं? का भय नाही आहे कोणाला? सगळे निर्भय आहात. काका, भय आहे का नाही आहे? का? तेच की, कुठल्या परिणामांनी सहित असता म्हणून तुम्हाला भय असतं असं मला विचारायचं आहे. हो, कुठल्या परिणामांमुळं भय असतं? काही चूक लपवली असेल तर. बर, चुकलं तर भय असतंय. अजून म्हणजे इतर वेळेस तुला भयच नसतंय सोनल. हां, ठीक आहे की. हां, मरण भय असतंय. बरं, का मरण भय तर का असते? असं जर असं जावा की त्याच्यामध्ये डीप मध्ये. आता तुम्ही जे 7 भय म्हणताय ना, इहलोक भय, परलोक भय, का असते ते कारण पाहिजे मला. का भय असतं ते विचाराले. हो, सम्यक दृष्टीला भय नसतं मान्य आहे की. मरण भय, इहलोक परलोक, अकस्मात का असतं ते भय? ममत्व सर्वाबद्दल. बरोबर. म्हणजे काय सांगायचंय की परामध्ये अडकलेली असं आसक्तीरूप जी बुद्धी आहे ना तुमची, त्याचा वियोग होईल म्हणून भय असतं. का असतं? शरीर माझा ही भावना आहे ना, म्हणून मरणाचं भय आहे. म्हणून इहलोक भय आहे, परलोक भय आहे की कोण मला इथं सांभाळणार की नाही, परलोकामध्ये काय होणार. का भय आहे हे? कारण शरीर मी आहे मानलंय, त्या शरीरात आसक्ती आहे, त्याचा वियोग होणार हे मला सहन होत नाही, म्हणून मरण भय आहे, अरक्षा भय आहे. सगळे भय ह्याच्यामुळेच आहेत. का? लिहा. का मला भय का आहे असं लिहायचं. म्हणजे ना तुम्हाला वाचताना त्याचा भाव वासना व्हावी. मी भयभीत का होतो? पूनम घरामध्ये एकटी आहे समज, सांग, निर्भय आहे का भय आहे? कुठे गेली? मी उठायचा आवाज. बाहेर बघत असलं तर भय वाटते, स्वतःमध्ये असलं तर भय वाटणार. हां, म्हणजे शरीरामध्ये जी आसक्ती आहे ना, ते भयाचं मूळ कारण आहे. किंवा परिग्रहामध्ये, कुठलाही परिग्रह असू दे, त्याच्यामध्ये जी आसक्ती ममत्व आहे,
त्याच्याने स्वतःचं अस्तित्व आहे असं वाटतं. अशी भावना ज्याला आहे ना त्याला भय असतं. आणि म्हणूनच सांगितलं की त्या जंगलामध्ये राहिले तरी सुद्धा मुनींना भय नाही आहे. त्या हिंस्र श्वापदांमध्ये राहतायत, इतके भयंकर तिथं ते व्यंतर उपसर्ग करतायत तरी भय नाही त्या मुनींना. का हो? कारण मान्यता बदलली आहे ना. शरीर म्हणजे मी नाही आहे, परिग्रह माझा नाही आहे. म्हणून ते अनेक ठिकाणी असं स्टोरी दाखवताना त्यात तेच सांगतात की कोणी समजा डाकू आहे किंवा काय म्हणायचं स्मगलर्स आहेत किंवा काय म्हणायचं एक अतिरेकी किंवा चोर आहेत, तर ते एखाद्याला परेशान करायचं असेल तर त्याचं वीक पॉईंट काढतात. मग काय असतं वीक पॉईंट? आई तर असते, बहीण तरी, पत्नी तरी, काहीतरी घर तरी, हे सगळं वीक पॉईंट असतं. आणि मग त्याचं नाश केलं तर नाश होईल या भयाने मग तो त्याचं कार्य करतो किंवा त्याला काय पाहिजे ते देतो असं सांगतात ना. मग म्हणून म्हटलं की मुनींना कशाचं भय राहिलं नाही ना, कारण जवळ कुठला परिग्रह नाही आहे. कोण येऊन तुम्हाला काय धमकी देणार? तुमचं हे घेऊन जातो, नष्ट करतो, त्यांना त्रास देतो, कोणाला काय करणार? त्यामुळं दुसऱ्याच्या विचाराने हा जीव भयभीत होतो जास्त. स्वतःचा विचार करत नाही म्हणून भयभीत होतो. परामध्ये आपला उपयोग अडकवतो म्हणून भयभीत होतो. मागे एकदा सांगितलं होतं तुम्हाला मी, भयाची सगळी कारणं लिहून काढा म्हणून. अशी 4 कारणं तर धवलाकरांनी सांगितली आहेत. भयकारी पदार्थाचं दर्शन, उपयोग तिकडं जाणं. धवलाच्या दुसऱ्या भागामध्ये 4 संज्ञांची कारणं सांगत असताना भय संज्ञेची 4 कारणं सांगितली आहेत. कुठली? भयकारी पदार्थाचं दर्शन, असं 11 विकराळ काहीतरी चित्र बघितलं, फिल्म बघितली, काहीतरी तिकडं त्या पदार्थाचं दर्शन हे भय उत्पन्न करायला कारण, किंवा कोणीतरी अचानक समोर आलं असं विद्रूप असलेलं वगैरे, त्याच्यानी भय होतं. दुसरं त्याचं कारण दुसरं, हे भयकारी पदार्थाचं दर्शन म्हणजे साधं समजा की घरामध्ये मुलं असतात छोटे लहान आणि एकदम काय घाबरवण्यासाठी एकदम समोर येतात, तर त्याला ते काय भयकारी नाही आहे, पण ते सुद्धा कदाचित भय उत्पन्न करवतं. ओरडतात एकदम असं. तर म्हणून म्हटलं भयकारी पदार्थाचं दर्शन पहिलं कारण सांगितलं होतं. दुसरं उपयोग तिकडं जाणं, समोर जरी कोणी नाही आहे तरी सुद्धा जर त्याचा विचार आला, आठवलं तरी सुद्धा भय वाटतं. तर सांगितलं की त्या भयकारी पदार्थाकडं उपयोग जाणं, नुसतं विचारात आला तो पदार्थ किंवा ती वस्तू, ते दृश्य, किंवा एखादं काय सीन बघितला असेल तर ते, किंवा कोणाचा मृत्यू समोर झाला असेल, ॲक्सिडेंट झाला असेल, असं काय तो प्रसंग जर डोळ्यासमोर आला, ज्ञानामध्ये आला, तर तिकडं उपयोग जाणं हे सुद्धा एक भय उत्पन्न करण्याचं कारण सांगितलं. भय होण्याचं कारण. तिसरं शक्तिहीन. का दिसतं ना. तर पहिलं सांगितलं भयकारी पदार्थाकडं त्याचं पाहणं, भयकारी पदार्थ दिसणं. दुसरं सांगितलं त्याकडे उपयोग जाणं. तिसरं काय सांगितलं आता मी? शक्तिहीन असणं, शक्तिहीनतेचा अनुभव करणं. त्यामुळं जरी बलिष्ठ असेल तरी सुद्धा एखाद्याला भय वाटतं. का? कारण त्याचा तसा अनुभव आहे, तशी फिलिंग आहे की मी बलरहित आहे असं. तर बलहीनतेचा अनुभव हे तिसरं कारण सांगितलं. आणि चौथं कारण काय सांगितलं? भयकर्माची उदीरणा. भय कुठलं कर्म आहे? मोहनीय कर्म आहे ना. भय हे चारित्र मोहनीय कर्मामध्ये हास्य, रती, अरती, शोक, भय त्याच्यामध्ये येतं ना. नौकषायामध्ये कषाय आणि नौकषाय हे चारित्र मोहनीयाचे भेद. तर त्याच्यामध्ये जे भय नावाचं नौकषाय आहे, तर त्याची उदीरणा म्हणजे
अनेक कर्मांचं एकदम उदयाला येणं ह्याला म्हणलं उदीरणा. तर अशा भयरूपी कर्मनिषेकांची उदीरणा झाली असताना जीवाला भय वाटतं. असं जर असं उद्या चिंतन करून अजून लिहा. हे 4 कारणं आचार्यांनी सांगितली आहेत. तर आपली अशी अनेक कारणं निघतील की मला भय का होतं. उदाहरण सांगितलं मी की परामध्ये ममत्व बुद्धी, आसक्ती बुद्धी, त्याच्यामुळं भय होतं. असं कधी आपण घाबरलेलं असेल ना त्यावेळेसची गोष्ट आठवून काढायचं कारण की का मला भय वाटलं होतं. ॲक्सिडेंट झाला होता का भय वाटलं होतं, कधीतरी रोग झाला असेल का भय वाटलं होतं, काय दुसऱ्याचा मृत्यू बघितला होता का भय वाटलं होतं. मग सगळी आपली अनेक कारणं असतात. तर डॉक्टरकडे गेलो होतो काय भय वाटलं. डॉक्टर म्हणेल की समजा तुम्हाला काय व्याधी झाली आहे किंवा काय ते फ्रॅक्चर झालेलं रिपेअर झालं नाही आहे असं वाटलं तर त्या भयाने तुम्ही रिकव्हरी झालेली पण अजून थोडं त्रास सुरू होतो. मग म्हणजे निरोगी झालेला रोगी होतो. करोनाचं भय रिपोर्ट हां बरोबर आहे. काय नाही तर जो पोरं परीक्षा देतात तर त्यांचं रिपोर्ट कार्ड येईपर्यंत त्याला भय. मग का भय आहे त्याचं कारण काढायचं आहे. तुम्ही पण परीक्षा दिली आहे 10वीपर्यंत काय ह्याच्यापर्यंत ग्रॅज्युएशनपर्यंत, तर तिथं पण आपल्याला भय का वाटलं ह्याचं कारण शोधलं तर अजून त्या कारणाला नष्ट करा तर भय नष्ट होणार आहे. आपण नुसतं त्या भयाला संपवायचा प्रयत्न करतो पण मागं कारण काय आहे, ते भाव काय आहेत माझे, ते कशामुळं होते हे काढला तर ते भय मुळापासून नष्ट होणार. म्हणून त्या सिद्धांना कुठल्याही प्रकारचं भय राहिलं नाही. पुढं म्हणून मी अनादि अनंत स्वभावाने निर्भय आहे ह्याचा अनुभव. पुढं निर्मल कसा आहे. निर्मल हंस, अनादि अनंत हा मी जीव निर्मल आहे आणि हंसाप्रमाणे भेदविज्ञान करणारा आहे. कसं हंस काय करतोय हो. हां त्याला दूध देऊ नका नाहीतर तुम्हाला ते दूध परत देत नाही. वेगळं करते म्हणल्यावर जर त्या समोर ठेवलं तर ते दूध पिऊन टाकते, तुम्हाला पाणी ठेवते. त्यामुळं हंसाप्रमाणे मी सुद्धा ते जसं त्या दुधात जेव्हा त्यांनी चोच घातली ना तर ते आपोआप भेद होतं त्याचा, तसं तुम्ही तुमची चोच कुठं घाला आत घाला की. कसं घालायचं. हां त्या ज्ञान उपयोगाला आत घाला तर तिथं ते केमिकल होत असतं त्या चोचेमध्ये म्हणून ते दूध पाणीला वेगळं वेगळं करतंय. तसं ज्ञानामध्ये केमिकल आहे ना तुमच्या एक काय हो. असं जर ते ज्ञान निर्मळ असेल, जर त्यांनी त्या स्वभावाला पकडलं ना सगळं असं आपोआप रिॲक्शन होती आणि सगळं बाजूला होतंय. प्रयोग तर करून बघा एकदा. ज्ञानरूपी ज्ञानाने ज्ञानाला पकडलं तर कुठलेही बाहेरची द्रव्य त्या ज्ञानात मिसळणार नाहीत. त्यामुळं ज्ञान हे भेदविज्ञानाचं कारण आहे. मग असा तुम्ही अनादि अनंत हंस म्हणजे भेदविज्ञान स्वरूप आहे किंवा काय म्हणायचं ज्ञान स्वरूप आहे असं घ्या. ज्या ज्ञानामध्ये शक्ती आहे भेद जाणण्याची. पुढं हे घ्यायचं होतं महत्वाचं मला. काय सुधाम विबोध निधान विमोह म्हणजे काय. सुधाम म्हणजे हां सुधाम, धाम म्हणजे घर. मग ज्यांचं धाम सु म्हणजे श्रेष्ठ आहे, सुंदर आहे, उत्कृष्ट आहे असं ते सिद्धांचं घर. म्हणजे कुठं सिद्धशिला. सिद्धशिला नाही तर त्यांनी कसं घेतलं. हे भगवान आप उत्तम धाम को प्राप्त है, आपकी आत्मा मुक्त क्षेत्र में विराजमान है. कुठं आहे हो मुक्त क्षेत्र. तिथं नाही इथं स्वक्षेत्रामध्ये मुक्तता आहे म्हणून सांगतात ते की आपकी आत्मा मुक्त क्षेत्र में स्वक्षेत्र में विराजमान है इसलिए आप सुधाम है. काय सांगितले. सुधाम म्हणजे तुमचं स्थान, तुम्ही जिथं राहता किंवा तुमचा
उपयोग जिथं आहे तिथं ते घर म्हणलं जातं. कुठं राहतो तुमचा उपयोग ना, ते तुमचं घर. सांगा तुमचं घर कुठं आहे हो? गेला का घरी का नाही अजून? मग सगळीकडे ते सुधाम आहे का? आपलं धाम कुठं आहे आणि कुठं मानतोय आपण? मग त्या जाऊ दे, तुम्ही आता या शरीरात आहे, पण जर शरीरापासून भिन्नतेचा अनुभव करत असाल ना, तर तुमचं शरीर सुद्धा सुधाम म्हणलं जाणार. जसं तुम्ही अरिहंतांच्या शरीराची का पूजा करता? अरिहंत जेव्हा विराजमान आहे तिथं तर ते सशरीरी आहेत. मग त्यांची पूजा का करतो? शरीर रहित झालेल्याचीच पूजा करायची. जर शरीर हे दोषाचं स्थान आहे, खराब आहे, काय म्हणायचं ते मलिन आहे, तर त्याची का पूजा करता मग? त्यांनी विचारलंय ना ह्याच्यामध्ये प्रश्न, कोण समयसारमध्ये. जर जीव म्हणजे शरीर नाही आहे तर त्या शरीराची का भक्ती स्तुती करता तुम्ही? बर, तेच आदर्श आहेत ना आपल्याला. हो की, पण त्यांची पूजा करा, त्यांची भक्ती करा, शरीराची का करताय? असं तिथं त्यांनी घेतलाय प्रश्न. म्हणजे त्यांनी किती 25, 26, 27, 28 अशा गाथा घेतल्यात. 25वी गाथा सांगितली त्यांनी काय? जदी जीवोण शरीरम तिथय रायरिय संथुदी चेव सव्वावी हवदी मिच्छा तेण द्वादा हवदी देहो. देह म्हणजे आत्मा हे असं माना का? जर जीव म्हणजे शरीर नाही आहे तर मी जी काय भक्ती करतो, पूजन करतो, सगळी मिथ्या होऊन जाईल. काय म्हणले सांगा? जर मी शरीर नाही आहे म्हणजे भगवान शरीर नाही आहे, जीव आहेत असं म्हणलं तर सगळी माझी भक्ती केलेली वेस्ट जाईल ना. त्या जीवाची मी करत नाही आहे, शरीराची करतोय. तर जर ते जीव शरीर नाही आहे, शरीर जीव नाही आहे, तर सव्वावी हवदी मिच्छा, सगळं मिथ्या होऊन जाईल. म्हणून काय म्हणा? तम्हा काय? सव्वावी हवदी मिच्छा तेण द्वादा हवदी देहो, म्हणून देह आत्मा आहे असं म्हणा. तर पुढं आचार्यांनी 4-5 गाथा घेतल्या त्याचं एक्सप्लेनेशन करण्यासाठी. छान आहे ते वर्णन, तुम्ही वाचून काढा. काय सांगितलं तिथं? व्यवहारणो भासदी जीवो देहोय हवदी खलू एको. समजण्यासारखं आहे. काय म्हणले? व्यवहारणो भासदी, भासित होतं व्यवहारण्याने. जीवो देहोय हवदी खलू एको, एक आहे असं व्यवहाराने भासित होतं. नदु निश्चयेन जीवो देहोय कदावी एकठ्ठो. काय सांगायची गरज नाही मी. निश्चयाने जीव आणि देह कधीही एकत्र येत नाही. मग म्हणून त्यांनी पुढं घेतलं की तम निश्चयेन जुज्जदी न शरीर गुणाही होंती केवलिनो. केवली गुणे थुणदी जो सो तच्छम केवलीम थुणदी. शरीराची स्तुती केला तर ती त्यांची स्तुती नाही आहे, केवलींच्या गुणांची स्तुती करा तर ती त्यांची स्तुती आहे. मग त्याचं उदाहरण दिलं पुढं की जसं नयरम्मी वणनिदो, नगराचं वर्णन करत असताना राजाचं वर्णन होत नाही, तसं शरीराचं वर्णन करत असताना जीवाचं वर्णन होत नाही. मग असं सगळ्या उदाहरणातून त्यांनी सिद्ध केलं की जीव आणि शरीर एक नसतं, भिन्न भिन्न असतं. पण तरीसुद्धा व्यवहाराने आपण काय करतो? ज्या देहामध्ये ते स्थित होते ते देहसुद्धा पूजनीय बनलं असं सांगतो. किंवा तो देह जिथून मोक्षाला गेले मुनी तर ते क्षेत्र पूजनीय होतं. अजून काय काय आजकाल पूजनीय करायलेत लोक माहिती आहे का? ज्या घरात राहत होते ना, तर ते अयोध्येमध्ये घर आहे माहिती आहे महावीरांचं, माहिती आहे तुम्हाला? मी जाऊन आले तिथं. असं सांगितलं लोकांनी. हो, इथं महावीर आधी इथं जन्मले या स्थानामध्ये, ते कुंडलपूरमध्ये, सॉरी महावीर कुंडलपूरमध्ये. आणि अयोध्येमध्ये जे काय इतर तीर्थंकर कोण जन्मले, त्यांचं काय काय झालं, कोण कुठं काय काय, 5 तीर्थंकर अयोध्येला जन्मले का? हा, तर आम्हाला असं दाखवलं तिथल्या लोकांनी कुंडलपूरमध्ये त्यांचं घर कसं सजवलंय. हो, त्या घरात काय आहे सांगा मला? घराची का पूजा करताय तुम्ही? म्हणजे घराला का तुम्ही श्रेष्ठ मानताय? तिथं का बघायला जाताय?
त्या घराचा आणि त्यांचा किती संबंध. त्यांनी छान नाही किंवा ते दुःखाला कारण म्हणून ते सोडले आणि तुम्ही तिथं काय बघायला जाताय? शांतीसागर महाराजांचं. तिथं तपश्चर्या करायची म्हणून बाहेर सोडले त्यांनी घर आणि बाहेर पडले. सगळे मुनी, त्यागी, तीर्थंकर सगळ्यांनी घर का सोडलं? ते मोहाचं स्थान म्हणून त्यांनी घर सोडलं आणि तुम्ही त्या घराला धरून बसलाय. कोणाकोणाचं? शांतीसागर महाराजांचं घर कुठं आहे? ॲड्रेस सांगते तुम्हाला आता. कुठं? उदगावला का? नाही, भोजला. हां, विद्यासागर महाराजांचं घर सदलगाला. हां, तिथं त्यांनी सगळं ते तसं सजवून ठेवलंय की तिथं त्यांनी राहत होते. हां, सगळं बघून आला तुम्ही सगळं. म्हणजे काय करायचं हो बघून ते? तर ते बघून आपण त्याचं उदो की किती छान. अरे त्यांची साधना बघायची आहे का त्यांचं घर बघायचं आहे? त्यांनी घर सोडलंय ना आपण जाऊन त्यांच्या घरामध्ये आनंद मानतोय. मग ते सगळं बघितलं तर ठीक आहे. बघितला तर त्यांनी तशा ठिकाणी राहून जे काय धर्म आराधना केली किंवा त्याच्यात राहून त्याला सोडण्याचे भाव केले, हे तुम्हाला होतेत का? तुमच्या घरात राहताना तुम्ही हे माझं घर, इथं मी राहणार आहे, हेच भाव ठेवतोय. म्हणून त्यांच्यासारखे भाव ठेवा तर कुठेही असला तरी सुद्धा त्यापासून विरक्त होणार. म्हणून म्हटलं सुधाम गुणाचा आहे हो, जो त्या ज्या शरीराच्या आश्रयाने जीव साधना करतोय, तर ते साधना करत असताना शरीर ते त्याला मदत करते म्हणून ते शरीर सुद्धा पूज्य म्हटलं जातं. जसं अरिहंतांचं किंवा मुनींचं किंवा सम्यक दृष्टीचं ते शरीर श्रेष्ठ सुधाम म्हटलं जाणार. पण सिद्धांकडे तर शरीरच नाही आहे. मग सुधाम का म्हणलं तर त्याच्या पुढं जाऊन सांगितलं, जेव्हा उपयोगामध्ये राहतोय त्यावेळेस ते खरं स्वक्षेत्र हे सुधाम आहे. लिहा काय म्हणले? सुधाम कुठलं? स्वक्षेत्र हे सुधाम आहे. म्हणजे माझं अनंत असंख्यात प्रदेशी अनंत गुणांचं निलय, तो माझ्यासाठी सुधाम आहे. पुढं सांगतायत काय? विबोध निधान विमोह. विबोध म्हणजे विशेष बोध किंवा वैशिष्ट्यपूर्ण बोध म्हणजे ज्ञान, म्हणजे केवल ज्ञान. त्याचं जे निधान आहे, स्थान आहे, निवास आहे, असं ते सिद्ध स्वरूप किंवा सिद्धात्मा, त्यांची मी पूजा करतो. पुढं सांगितलं विमोह म्हणजे जे मोहरहित आहेत, स्वभावाने ज्यांच्या आत्म्यामध्ये मोह नाही, असे ते विमोही भगवान, असे सिद्ध भगवान. प्रसिद्ध म्हणजे काय हो? प्रसिद्ध म्हणजे काय सांगितलं होतं? प्रसिद्ध म्हणायचं नाही बरं का, तिथं चुकीचा आहे तो शब्द. प्रसिद्ध कुठेही नाही आहे, बघून घ्या. पूजा करत असताना डोळे दुसरीकडे असतात आणि तोंडातनं शब्द चाललेले असतात, तर प्रसिद्ध, विशुद्ध, सुसिद्ध सगळीकडे ध ध ध करून टाकायचं. तर प्रसिद्ध आहे ते, त्यामुळं स दीर्घ असताना ते दीर्घ वाचा, प्रसिद्ध नाही, प्रसिद्ध. प्रसिद्ध म्हणजे प्रसन्न हो. तर कोण प्रसन्न हो? विशुद्ध सुसिद्ध समूह. जे विशुद्ध आहेत, सुसिद्ध आहेत, अशा त्या सिद्धांचा समूह माझ्यावर प्रसन्न हो. ह्या की प्रसिद्ध आहे, प्रसिद्ध नाही. आजपर्यंत कधी प्रसिद्ध म्हटला असाल तर चूक सुधारा. त्यांनी सुसिद्ध का म्हणलं हे पण घेतलं इथं बरं का. प्रसिद्ध, विशुद्ध, सुसिद्ध समूह. विशुद्ध के दो अर्थ है, पूर्ण निर्मल और विविध शुद्ध. अनेक शुभोपयोग की अवस्थाएं. यहाँ पर स्वभाव सिद्ध अपनी आत्मा में दोनों अर्थों से घटित कर सकते हैं, और कर्मयुक्त सिद्ध भगवान में पूर्ण निर्मल का अर्थ ही घटित करना चाहिए. म्हणजे सिद्धांच्या ठिकाणी विशुद्ध म्हणजेच पूर्ण निर्मळ. प्रसन्न हो.
आत्मा स्वतः सिद्ध है और भेद विवक्षा से देखते हैं तो वे भगवान भी स्वतः सिद्ध है। अभेद को जब हम भेद दृष्टि से देखते हैं तो उसमें अनंत शक्तियाँ मालूम होती है। जेव्हा अभेदाला भेद रूप करून पाहतो तर तिथं अनंत शक्तियाँ आहेत असं जाणीवेत येतं, पण जेव्हा अभेद अनुभव करतो त्यावेळी ते सगळ्या अनंत शक्तींचा अनुभव होतो। पर की सहायता की अपेक्षा बिना जो सिद्ध है, म्हणजे सुसिद्ध का घेतलंय याच्यासाठी हेतू देत आहेत बरं का। काय म्हणले, पर की अपेक्षा के बिना जो सिद्ध है निष्पन्न है उन्हें सुसिद्ध कहते हैं। म्हणजे काय, त्यांनी नाही, जी पण गोष्ट पराची अपेक्षा रहित सिद्ध आहे, जसं आपला ज्ञान स्वभाव आहे तो कोणाच्या अपेक्षेची वर्णनाची आधाराची आवश्यकता आहे ज्ञानाला, त्यामुळं सुसिद्ध काय म्हणलं, लिहा, जे पराच्या सहायतेच्या अपेक्षेशिवाय सिद्ध आहे। कोणत्याही द्रव्याचा स्वभाव असा सुसिद्ध आहे हे सांगायचं आहे। पर की सहायता की अपेक्षा बिना जो सिद्ध है निष्पन्न है उन्हें सुसिद्ध कहते हैं। आत्मा के सारे गुण ऐसे ही है तो सुसिद्ध गुणों का पुंज जो आत्मा विशुद्ध है, सामान्य दृष्टि में एक स्वभावी है, ऐसे आत्मा के लिए पूजक कहता है कि प्रसन्न हो, अर्थात तुम्हारे ही अनुरूप ज्ञानोपयोग बनो। जसा तुमचा उपयोग आहे तसाच माझा सुद्धा उपयोग स्वमध्ये राहो किंवा विशुद्ध राहो, निर्मळ राहो। तर ते अरिहंत आणि सिद्ध हे माझ्यासाठी त्या स्वभावामध्ये जाण्यासाठी एक अवलंबन रूप आहेत। ह्याच्यापेक्षा जास्त ते आपल्याला काय मोक्षाला नेणारे नाहीत, तुम्हाला सुख देणारे नाहीत, फक्त शुभोपयोगामध्ये ते अवलंबन आहेत, शुद्धोपयोग देणारे सुद्धा नाहीत। सिद्ध कसे आहे तो स्वार्थी आहेत। सिद्ध वाटतंय का, असं चुकलं का हो माझं, सिद्ध स्वार्थी आहेत। तुम्ही कसे आहात, परमार्थी, आम्ही पण स्वार्थी, तुम्ही पण स्वार्थी आहात, पण तुम्हाला स्व अर्थच माहित नाही तर कुठून स्वार्थी म्हणायचं। त्यांना त्या अर्थाची प्राप्ती झाली आहे म्हणून ते त्याच्यामध्ये लीन आहेत म्हणून स्वार्थी आहेत। तुमच्याकडे त्यांचं लक्ष नाही आहे किंवा कोणाचं कल्याण करायला जात नाहीत, ते कोणाच्या न अध्यात न मध्यात असे आहेत म्हणून स्वार्थी आहेत। आणि आपण काय करतोय, दुसऱ्याचा विचार न करता स्व अर्थ साधतोय सगळीकडं, त्यामुळे तुम्ही स्वार्थी आहात। कोण चांगले हो, म्हणा मी चांगली नाहीच। म्हणजे स्वार्थी जीव असतात ते त्यांच्यापासून दूर राहावा म्हणून सांगितलं जातं बरं का। म्हणून काय करा, जे जसे सिद्ध आहेत ना तसा स्वार्थ साधा, चालतंय, पण जे संसारी आहेत असे स्वार्थी आहेत तर अशांचा संग आपल्याला कधीही नको, किंवा आपल्या पण परिणामामध्ये तसा स्वार्थ प्रवृत्ती नको, जेणेकरून की धर्मापासून दूर नेणारा असतो तो स्वार्थ। म्हणून एकदा म्हणायचं परत, आता अर्थ भाववासना करत म्हणा, विराग सनातन शांत निरंश निरामय निर्भय निर्मल हंस सुधाम विबोध निधान विमोह प्रसिद्ध विशुद्ध सुसिद्ध समूह। अशा विशुद्ध सुसिद्धांचा समूह माझ्यावर प्रसन्न हो, ही भावना करून आपण इथं थांबतो। हो, जाणा अनादि अनंत
सिद्ध स्वभाव जाणा. पहा, हा मी सुसिद्ध आहे, पर अपेक्षेने सर्वथा रहितच आहे. हा मी विशुद्ध आहे. हा मी भयरहित आहे. पहा, माझ्यामध्ये अनादिपासून भय नाहीच. भय हा माझा स्वभाव नाही. स्वतःला शरीरापासून भिन्न जाणा, अन्य जाणा, अनन्य जाणा. हा मी स्वमध्येच अनन्य रूप आहे, एकरूप आहे. हे माझे स्वक्षेत्रच सुधाम आहे. विबोध निधान स्वरूपोऽहम्. निर्भय स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन. नमो